लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 25वा हप्ता आणि 26वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा तुम्हा सर्वांनाच लागलेली आहे. यामध्येच एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आज 18 तारीख आहे, तर आज वितरण होऊ शकतं का? आज कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतं का? आणि तेही ₹1500 होणार की ₹3000 होणार, याची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, खुशखबर, 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 खुशखबर आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आजची तारीख जर तुम्ही बघितली तर 18 ऑगस्ट आहे. बरोबर? आणि जो जी-आर प्रसिद्ध झाला होता जुलै महिन्याचा, तो झाला होता 12 ऑगस्टला. तर लाडक्या बहिणींनो, 12 ऑगस्ट गेला, 13, 14, 15, 16, 17 ही गेला आणि आजची 18 तारीख आहे. तर लाडक्या बहिणींनो, आज जी-आर प्रसिद्ध झाल्यानंतर जो वितरणाचा कालावधी असतो, 2 ते 3 दिवसांमध्ये वितरण व्हायला सुरू होते. पण आता 2 म्हणजे 12, 13, 14, 15, 16 सुट्टी असल्यामुळे 3 दिवस होऊन गेले आहेत, तर वितरण झालं नाही. तर लाडक्या बहिणींनो, घाबरायची गरज नाही. या वीकमध्ये वितरण होणार म्हणजे होणार. त्याची शक्यता असंही वाटत आहे, की आज इव्हिनिंगच्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तेव्हा तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले असेल. समजा लाडक्या बहिणींनो, जर असं झालं नाही, तर अनेक युट्यूबर्स म्हणतात, की जी-आर कॅन्सल झालेला आहे 12 तारखेचा. तर लाडक्या बहिणींनो, असं होत नाही. जी-आर अजूनही कॅन्सल झालेला नाही आहे. कारण जर असं झालं असतं, तर कोणत्या मंत्रिमंडळाने त्याचा आदेश दिला असता. सोबतच अनेक बहिण्यांचे प्रश्न विचारले आहे. आय-टीवर ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे का लाडक्या बहिणींची? तर लाडक्या बहिणींनो, नाही. तुम्हाला असे चुकीचे व्हिडिओ बनवून तुम्हाला इथे भरकटण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो ई-केवायसी आहे, अजूनही सुरू झालेली नाही. ई-केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. तर ही ई-केवायसी प्रक्रिया लाडक्या बहिणीनो, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in याच संकेतस्थळाला होणार आहे, दुसरीकडे होणार नाही. बट आता जर तुम्ही बघितलं, महा-आय-टी आहे, तर या महा-आय-टीला बाकीच्या 90% स्कीमच्या केवायसी सुरू आहेत. तर लाडकी बहिणीची होऊ शकतं का? आता सध्या नाही आहे, भविष्यामध्ये आपल्याला बघावं लागेल. आणि सोबतच आता पैसे किती मिळणार आहेत? बघा, ₹1500. जर या वीकमध्ये जर वितरण झालं नाही, म्हणजे 22 तारखेपर्यंत वितरण झालं नाही, तर मग आपल्याला सरकारकडे मागणी करावी लागेल, की आम्हाला ₹3000 द्या. किती हजार रुपये द्या? ₹3000 द्या. बघा, मोठी बातमी, महिलांना जुलै ऑगस्टचा ₹3000 हप्ता मिळणार. तुमचं नाव यात आहे की नाही बघा. बघा लाडक्या बहिणीनो, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. राज्यातील पात्र लाभार्थी महिलांसाठी एकूण 319 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. महिलांना मिळालेल्या माहितीनुसार 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. पण राज्यातील तब्बल 80 लाख महिलांना या महिन्याचा हप्ता मिळणार नाही. मागील 2 महिन्यापूर्वी झालेल्या ई-केवायसी प्रक्रियेमध्ये 80 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातल्या लाखो महिलांचे लक्ष लागलेले आहेत. दरम्यान ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान जी प्रक्रिया झाली आणि त्याच्यामध्ये ज्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत, तर त्यानुसार 1,66,00,000 पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे. मी तुम्हाला हेच सांगतोय, की जर लाडक्या बहिणींनो, आपल्याला 2 महिन्याचे पैसे एकत्र पाहिजे असतील, तर आपल्याला मागणी एवढी स्ट्रॉंग करावी लागेल, की सरकारला नतमस्तक होणं गरजेचं असेल. कारण हे जे सरकार आहे, बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी सरकार आहे. तर हे ₹3000 एकत्र देतील का? मला असं वाटत नाही. जर या वीकमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत, आज वितरण सुरू झालं नाही किंवा उद्या नाही झालं, तर समजून घ्या, पुढच्या वीकमध्ये आपल्याला 3000वरच संतुष्ट मिळवायची आहेत. ₹1500 घेऊन आपण थांबणार नाही. हे सरकार बोगस आहे. तुम्हाला मी सांगतो ना, या वीकमध्ये देणार नाही. पुढल्या वीकमध्ये रक्षाबंधन आहे म्हणून ₹1500 तुमच्या अकाउंटला पाठवेल. पण लाडक्या बहिणींनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ₹3000 टाइप करा, ₹3000. आणि महाराष्ट्रातील तमाम युट्यूबर्सला म्हणतो, प्रत्येकाने असा एक व्हिडिओ बनवा, की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त ₹3000 मिळावे, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवा. मोठी बातमी तुम्हाला सांगितली आहे, की आपल्याला ₹3000 मागणी करायची आहे. आज संध्याकाळच्या सुमारास तुमच्या अकाउंटला पैसे वितरणाची सुरुवात होऊ शकतं आणि ते किती असणार आहे? ₹1500. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झाली का? नाही लाडक्या बहिणीनो, केवायसी सुरू झालेली नाही आहे. ते महा-आय-टी वेगळं पोर्टल आहे, तिथे बाकीच्या योजनांची केवायसी सुरू आहे, आपली लाडकी बहीण योजनेची नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगायचं आहे, की अत्यंत महत्वाचं, की ₹1500 तुम्हाला मिळणार आहे. सध्या 3000चं काही नाही. आपण 3000ची मागणी करतोय, की लाडक्या बहिणींना ते ₹3000 देण्यात यावे. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.